ए जानू, जानू सांग ना. काय सांगू आई? तुला पिंट्याच्या लग्नाचं माहित होतं की नाही? तू या सगळ्यापासून लांब राहा, म्हणजे तुझं नाव यात इन्व्हॉल्व होता कामा नये. आईला चुकूनही असं वाटायला नको की तुझा मला सपोर्ट होतो. कळतंय का तुला? हे बघ, आणि जरी आईला कळलं ना तरी तू ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेस हे आपण दाखवायचंच नाही ना. म्हणजे तुला पिंट्याला सपोर्ट सुद्धा करता येईल आणि तुझ्यावर कुठला ब्लेम सुद्धा येणार नाही. तू शपथेवर सांगितलं होतंस की तुला लग्नाला बोलावलं नाही म्हणून. मी कुणाचीही शपथ घेतली नव्हती आई. हो, पण सांगितलं होतंस का नाही? हो, सांगितलं होतं. तेच तर मी म्हणते ना. आई पण त्याचं काय? तुला माहित होतं का नव्हतं? नव्हतं माहित मला. खरंच? म्हणजे काय? की तुझ्या बाळाची शपथ? नाही, ती बाळाची शपथ घेणार नाही. आणि त्याला कशाला उगाच मध्ये आणायचंय? हो ना, आणि या सगळ्यात बाळाचा काय संबंध? आणि जान्हवी एवढी सांगते तर विश्वास ठेवा ना तिच्यावर. शपथ घ्यायची काय गरज आहे? हो ना, काय गरज आहे शपथेची? आणि बाळाची शपथ तर ती अजिबात घेणार नाही. आमच्या घरात हे चालणार नाही. मी आधीच सांगून ठेवते तुम्हाला. आई, मला खरंच काही माहिती नव्हतं. खरं ना? तू किती वेळा हाच प्रश्न विचारणार आहेस आई? नाही, मला खरं वाटत नाही ना, म्हणून पुन्हा पुन्हा विचारते. मग पुन्हा पुन्हा माझं तेच उत्तर असणार आहे. मला त्याच्या लग्नाबद्दल काहीही माहित नव्हतं.